नमस्कार, मी संजय पावडे, केसी सोसायटीचं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव येथून मी आपल्याशी संवाद साधतोय. मित्रांनो, आज आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक या एका अभिनव क्षेत्राविषयी आणि त्या क्षेत्रात असलेल्या विविध संधींविषयी माहिती घेऊया. आपल्याला माहिती असेलच, 2013 पासून इंडस्ट्री 4.0 हे एक नवीन उद्योगाचं पर्व सुरू झालेलं आहे. परंतु त्यापूर्वी जर का आपण भूतकाळात बघितलं तर इंडस्ट्री 1.0 ही एक औद्योगिक क्रांती 1800 सालच्या सुमारास आलेली होती. या औद्योगिक क्रांतीमध्ये स्टीम इंजिनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला आणि मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर साधारण 1900 साली दुसरी औद्योगिक क्रांती उदयाला आली. या औद्योगिक क्रांतीचं खास वैशिष्ट्य असं होतं की इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून उद्योगांमध्ये मास प्रोडक्शनला सुरुवात करण्यात आली. साधारण 1970च्या सुमारास इंडस्ट्री 3.0 म्हणजे तिसरी औद्योगिक क्रांती उदयाला आली. या औद्योगिक क्रांतीचं खास वैशिष्ट्य असं होतं की इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर्स आणि प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर हे प्रथमच मास प्रोडक्शन करता, क्वालिटी अश्युरन्स करता, टेस्टिंग करता वापरले गेले. साधारण 2014च्या सुमारास इंडस्ट्री 4.0 ही चौथी औद्योगिक क्रांती उदयाला आली आणि इंडस्ट्री 4.0 हे स्टँडर्ड आज प्रचलित आहे. या स्टँडर्ड मध्ये 5G वायरलेस टेक्नॉलॉजी, हाय स्पीड डेटा ट्रान्सफर, कम्युनिकेशन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सायबर फिजिकल सिस्टम्स यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय. इंडस्ट्री 4.0 चं खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, ज्याला आपण IoT असं समजतो, त्याचा वापर. IoTच्या माध्यमातून फॅक्टरीजचं खूप मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन होतंय. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मशीन्सचं पण ऑटोमेशन होतंय. फॅक्टरीमधल्या सगळ्या मशीन्स एकमेकांशी संवाद साधतायत. उद्योगधंद्यामध्ये सेफ्टीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं असून सेफ्टी ऑटोमेशन ही एक नवीन कन्सेप्ट IoTच्या माध्यमातून वापरली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग अशा टूल्स आणि टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून IoT इंडस्ट्रीजला खूप मदत करते. इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे एखाद्या उद्योगात किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जी प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी चालते ह्याच्यात कमीत कमी मानवी हस्तक्षेपामुळे बऱ्याच ठिकाणी प्रोसेसेस कॉम्प्लिकेट होतात आणि त्या प्रोसेसेस मध्ये डिलेज तयार होतात, लॉसेस क्रिएट होतात आणि हे अवॉइड करण्याकरता इंडस्ट्रियल ऑटोमेशन आज एक वरदान ठरत आहे. मित्रांनो, मेकॅट्रॉनिक्स म्हणजे नेमकं काय? मेकॅट्रॉनिक्स मध्ये मेकॅनिकल सिस्टम्सचा अंतर्भाव असतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल सिस्टम आणि इन्फॉर्मेशन सिस्टम्स यांचा एक इंटिग्रेशन या क्षेत्रामध्ये केलं जातं. आता इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स याचा वापर उद्योगांमध्ये रिस्क कमी करणे, त्याचबरोबर प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, मॅन्युफॅक्चरिंग लाईन्सचं स्ट्रीमलाइनिंग करणे, गुड्स आणि सर्व्हिसेस त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, प्रॉफिट्सला मॅक्झिमाइज करणे आणि एक सस्टेनेबल बिझनेस आपल्याकरता क्रिएट करणे हा एक ऑब्जेक्टिव्ह इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक सिस्टम इंडस्ट्रीमध्ये वापरण्याच्या मागे असतो. इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक्सचं जे मार्केट 2019 मध्ये $168 बिलियन होतं, ते 2027 पर्यंत $326 बिलियन पर्यंत जाण्याची शक्यता काय आहे आणि किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे हे या आकड्यांवरून स्वयंस्पष्ट होत आहे. आज मित्रांनो, आपल्याला ऐकणं पडेल की नेमकं मग हा ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक इंजिनियरचं कार्य काय असतं, तर ते आपण आता थोडक्यात चर्चा करूया. मेकॅट्रॉनिक आणि ऑटोमेशन इंजिनियर लो कॉस्ट ऑटोमेशन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना डिझाईन करतो. ऑटोमॅटिक प्रोसेस कंट्रोल सिस्टम्स सुद्धा तो डिझाईन आणि डेव्हलप करतो. वेगळ्या मेकॅट्रॉनिक सिस्टमचं टेस्टिंग करणे, मेंटेनन्स करणे आणि कमिशनिंग करणे हा देखील एक कार्य इंडस्ट्रीमध्ये करावं लागतं. शिवाय रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन करावी लागते. त्याचबरोबर सेन्सर्स, ट्रान्सड्युसर्स आणि कंट्रोलर हे खूप मोठ्या प्रमाणात मशीन ऑटोमेशन, फॅक्टरी ऑटोमेशन करता वापरले जात आहेत. अशा सेन्सर्स, ऍक्च्युएटर्स, कंट्रोलर्स सिलेक्ट करणे, इन्स्टॉलेशन करणे, टेस्टिंग आणि कॅलिब्रेशन करणे हे एक महत्त्वाचं कार्य देखील करावं लागतं. प्रोडक्शन लाईन ही 0 सेकंदाकरता बंद असली पाहिजे. प्रोसेस इफिशियन्सी 100% असायला पाहिजे. त्याच्याकरता कंटिन्युअसली मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन या मेकॅट्रॉनिक इंजिनियरला करावं लागतं. मित्रांनो, आज ऑटोमेशन आणि मेकॅट्रॉनिक इंजिनिअरिंग या क्षेत्रात जर का आपल्याला करिअर करायचं असेल तर माहिती घेऊया. 2018 साली ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी सर्व्हे कंडक्ट करण्यात आलेला होता. या सर्व्हेनुसार जवळजवळ 70% टेक्निकल एज्युकेशन घेणारे ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डर
कुठल्याही प्रकारचं कार्य करण्याच्या विषयी अनफिट आहेत. आणि यामागचं कारण काय असेल तर पारंपरिक पदवी अभ्यास यांचं स्ट्रक्चर. पारंपरिक पदवी अभ्यासक्रमात आपण 80% थेअरी आणि 20% प्रॅक्टिकल या स्ट्रक्चर नुसार शिक्षण दिलं जातं. या अभ्यासक्रमांचे क्युरिक्युलम हे आउटडेटेड आहेत, ते ऑब्सोलेट देखील झालेले असं दिसून येतं. या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या मुलांना कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्री एक्सपोजर नसतं. इंडस्ट्री प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप याचा अभाव या अभ्यासक्रमात आपल्याला दिसून येतो. तर आज आपल्याला नॉलेज ओरिएंटेड डिग्री डिप्लोमा मध्ये शिक्षण घेण्यापेक्षा स्किल ओरिएंटेड डिग्री याकडे जर का आपण वळलो तर आपलं भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल. बॅचलर ऑफ वोकेशन इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स हा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी 2018 साली डेव्हलप केला. हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असून महाराष्ट्र शासनाची त्याला मान्यता आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांनी त्याला संलग्नीकरण प्रदान केलेलं आहे. या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे 80% प्रॅक्टिकल्स आणि 20% थेअरी या स्ट्रक्चर नुसार हा अभ्यासक्रम राबवला जातो. इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक या डिग्री कोर्स मध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, सेन्सर्स, ट्रान्सड्यूसर्स, ॲक्च्युएटर्स, हायड्रॉलिक सिस्टम्स, न्यूमॅटिक सिस्टम, कंट्रोल सिस्टम, प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम्स, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा वेगळ्या कंपोनंट्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या पदवी अभ्यासक्रमाचं क्युरिक्युलम नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि कॉर्पोरेट इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेला आहे. त्यामुळे तो खूपच इंडस्ट्री रिलेव्हंट असून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देणारा अशा स्वरूपाचा तो अभ्यासक्रम आहे. या डिग्री कोर्सचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला ऑन जॉब ट्रेनिंग. बॅचलर ऑफ वोकेशन इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स या अभ्यासक्रमात आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्निशियन, डेटा अँड केबल टेक्निशियन, कॅलिब्रेशन टेक्निशियन, PLC टेक्निशियन, मेकॅट्रॉनिक्स ऑपरेटर आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन स्पेशलिस्ट अशा महत्त्वपूर्ण जॉब रोल्सवर नामांकित कंपन्यांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. या पदवी अभ्यासक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मल्टिपल सर्टिफिकेशन्स. या पदवी अभ्यासक्रमाचं प्रथम वर्ष उत्तीर्ण केलं तर आपल्याला डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स असे सर्टिफिकेट मिळेल. विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्ष उत्तीर्ण केलं तर त्याला ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स प्राप्त होईल. आणि तृतीय वर्ष जर विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केलं तर त्याला डिग्री इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स असे 3 सर्टिफिकेशन्स 3 वर्षात मिळण्याची सुवर्ण संधी या पदवी अभ्यासक्रमात आहे. याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या अभ्यासक्रमात 21st सेंचुरी एम्प्लॉयबिलिटी स्किलचा अतिशय सुरेख अंतर्भाव केला गेलेला आहे. आता प्रश्न पडतो की 21st सेंचुरी एम्प्लॉयबिलिटी स्किल्स म्हणजे नेमकं काय. तर यामध्ये लॉजिकल रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, लाईफ लॉंग लर्निंग, प्रोग्रामिंग स्किल्स, विलिंगनेस टू चेंज, टेस्टिंग स्किल्स, डिझाईन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, डॉक्युमेंटेशन स्किल्स, रिपोर्टिंग स्किल्स, टाइम अँड मनी मॅनेजमेंट स्किल्स, इव्हेंट मॅनेजमेंट स्किल्स, लीडरशिप स्किल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप स्किल्स याचा अंतर्भाव होतो. हा अभ्यासक्रम इंडस्ट्री सँडविच आहे. त्यामुळे या कोर्समध्ये इंडस्ट्री पार्टनर्सला, ट्रेनिंग पार्टनर्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या अभ्यासक्रमाकरता आपल्यासोबत प्रोलिफिक इंडस्ट्रीज पुणे, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर नाशिक, सत्यम मेकॅट्रॉनिक्स नाशिक आणि स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज जळगाव अशा नामांकित कंपन्यांचा आपल्याबरोबर पार्टनरशिप आहे. आता प्रश्न उद्भवतो की हा बॅचलर ऑफ वोकेशन पदवी अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्याला कुठली संधी उपलब्ध आहे. तर कॉर्पोरेट जॉब्सची खूप मोठ्या प्रमाणात संधी विद्यार्थ्याला उपलब्ध होणार आहे. शिवाय जर विद्यार्थ्याला फर्दर एज्युकेशन करायचं असेल तर मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर मास्टर ऑफ वोकेशन किंवा MS प्रोग्राम इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड मेकॅट्रॉनिक्स या क्षेत्रात विद्यार्थी त्याचं हायर एज्युकेशन देशात किंवा परदेशात नामांकित विद्यापीठांमध्ये करू शकतो. MPSC आणि UPSC देऊन क्लास 1 ऑफिसर होण्याचं जर का आपलं स्वप्न असेल ते देखील या पदवी अभ्यासक्रमानंतर आपण पूर्ण करू शकता. काही मुलांमध्ये उद्योजक होण्याकरता सुप्त गुण असतात. असे सुप्त गुण या अभ्यासक्रमाद्वारे जागृत होऊन आपण उद्योजक देखील आपण होऊ शकतात. मित्रांनो, हुनर है तो कदर है ही म्हण आपण ऐकली असेल. या म्हणीप्रमाणेच बॅचलर ऑफ वोकेशन इन मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमेशन याच्यात आपल्याला टेक्निकल स्किल्स मिळणार, 21st सेंचुरी एम्प्लॉयबिलिटी स्किल्स मिळणार आणि आपली कदर देखील नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आजच आपण KC सोसायटीच्या डॉक्टर APJ कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या. या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घ्या. आपल्याला असलेल्या शंकांचं पूर्णपणे निरसन करून घ्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा व आपलं भवितव्य उज्ज्वल करा.